हॅलो डिअर, वेलकम बॅक अगेन. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर आय एम पी टॉपिक आपण कव्हर केलेले आहे. आज आपण पर्यावरणाशी संबंधित आय एम पी टॉपिक हे कव्हर करणार आहे. तर बघा, पहिली न्यूज जर बघितली तर ग्रीन वोयाज हे काय आहे? 250 ग्रीन वोयाज 250 हे नॉर्वे सरकारचं काय आहे? एक प्रकारचा प्रकल्प आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. नॉर्वे सरकार संबंधित आहे ग्रीन वोयाज 2050च्या संदर्भात. तर त्यामध्ये 2019 पासून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये जर बघितलं तर शिपिंग उद्योगाला काय एक प्रकारचं पर्यावरण अनुकूल स्थिती आणण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला बाकी उत्सर्जन पर्सेंटेज हे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, ग्रीन वॅक 2050 हे जर बघितलं प्रकल्प 2019 पासून राबविण्यात येतो. आणि IMO आणि नॉर्वे सरकार लक्षात ठेवा. चित्यासाठी प्रजनन केंद्र. आता चित्यासाठी प्रजनन केंद्र कुठे सुरू करण्यात आले? मग केंद्र सरकारने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील बन्नी गवताळ प्रदेशामध्ये चित्यासाठी प्रजनन केंद्र उभारले आहे. हे केंद्र सरकारने नॅशनल कॉन्सर्वेटिव्ह फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अथॉरिटीकडे प्रस्ताव दिला होता. तर महत्त्वाचं तर सिम्पली लक्षात ठेवा, चित्यांसाठी प्रजनन केंद्र गुजरातमधील कच्छ बन्नी गवताळ प्रदेशामध्ये. जर बघितलं आपण आता महत्त्वपूर्ण, आता फळांचे गाव पण विचारले जातात तुम्हाला वन लाईनर स्वरूपात. तर सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे कृषी विभागाच्या वतीने राज्यातील पहिले फळांचे गाव ठरले आहे. सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी. तर पुढे जर बघितलं आपण, पहिले पुस्तकाचे गाव जर म्हटलं तर भिलार तालुका महाबळेश्वर जिल्हा साताऱ्यामध्येच भिलार हे पुस्तकाचे गाव आहे. तर मांगर हे मधाचे गाव आहे. या गावामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. मधाचे गाव जर म्हटलं तर मांगर आणि पुस्तकाच्या गाव म्हटलं तर भिलार. हे सर्व सातारा जिल्ह्यामधील आहे. पहिले फुलपाखराचे गाव जर म्हटलं तर पारपोली सिंधुदुर्गमध्ये. पहिले नाचणीचे गाव जर म्हटलं तर कुसुंबी तालुका जावळी जिल्हा साताऱ्यामध्येच. तर जवळपास साताऱ्यामध्येच आहेत, तर कन्फ्युजन व्हायला नको. पहिले कवितांचे गाव जर म्हटलं तर जकातवाडी साताऱ्यामध्ये. फक्त एक लक्षात ठेवा, फुलपाखराचे गाव जर म्हटलं तर पारपोली सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. बाकी पुस्तकाचे गाव भिलार आणि मधाचे गाव जर म्हटलं तर मांगर. आता मोईदाम हे युनेस्कोकडे नामांकनासाठी गेलेले आहे 2023-24 साठी. तर काय आहे मग, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी मोईदाम हे नामांकन दिलेले. तर हे काय आहे मोईदाम? तर आसाममध्ये ओहम राजवंशाची जी काही दफनभूमी आहे, या दफनभूमीचे नामांकन आहे मोईदाम. आता मोईदाम जर बघितलं तर हे एक प्रकारचं पॅरामिड सारखी एक रचना आहे याची. आणि जवळपास लक्षात ठेवा ओहम राजवंश. ओके. तर आसामवर 600 वर्ष राज्य करणाऱ्या जे काही ताई ओहम आहे या राजघराण्यांनी हे वापरलेले आहे. मोईदाम हे दफनभूमी आहे ओहम राजवंशाची, जे की आसाममध्ये आहे. ते आता युनेस्कोकडे जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे आहे 2023-24. पुढे जर बघितलं आपण ॲटमॅन. आता IIT कानपूरने ॲटमॅन म्हणजेच ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज फॉर मॉनिटरिंग एअर क्वालिटी इंडिकेटर. आता हे जर बघितलं तर ॲटमॅनचं लॉंग फॉर्म आहे. तर हे काय कशासाठी आहे? तर बघा, आता हे जर बघितलं तर हे हवेची गुणवत्तेचे निरीक्षण आणि व्यवस्थापनामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. तर ॲटमॅन हे जर बघितलं तर हे एक प्रकारचं मॉनिटरिंग एअर क्वालिटी इंडिकेटर आहे. तर हे कोणत्या IITने सुरू केलेले आहे? तर लक्षात ठेवा कानपूर. कारण की आपल्याला IIT मद्रास, IIT मुंबई, IIT जर बघितलं दिल्ली हे जास्तीत जास्त चर्चेत दिसते. त्यामुळे IIT कानपूरकडे आपण लक्ष देत नाही. म्हणून ॲटमॅन जर बघितलं तर हे IIT कानपूरने सुरू केलेले आहे एअर क्वालिटी इंडिकेटर आहे. आता बघा, जे काही पाल आहे या पालीचे निमास पीस रशिदी जर बघितलं तर हे पालीचे नाव आहे एक प्रकारचं. हे तामिळनाडूमध्ये विरुधुनगर जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये या जंगलात हे सापडते. तर या पालीचं नाव लक्षात ठेवा, निमास पीस रशिदी. निमास पीस रशिदी तुम्हाला विचारू शकते हे कशाही संबंधित नाव आहे. तर हे एक प्रकारच्या पालीचं नाव आहे. ते कुठे आढळते? तामिळनाडूच्या जंगलामध्ये आढळते. एवढं सिम्पली लक्षात ठेवा. तर एक प्रकारचं काय आहे, त्या संशोधकाचे अमित सय्यद त्यांचे वडील जे काही रशीद सय्यद यांच्या नावावरून हे पालीचे नाव दिलेले आहे. 2015 ही पाल आढळली होती. तर निमास्पीस ही रशिदी हे एक प्रकारच्या पालीचे नाव आहे, लक्षात असू द्या. तर हॉर्नबिल फेस्टिवल. आता हॉर्नबिल फेस्टिवल जर बघितलं तर 24वी आवृत्ती आहे, जे की नागा हेरिटेज व्हिलेज किसामा येथे सुरू केलेली आहे. म्हणजेच हे एक प्रकारचा हॉर्नबिल फेस्टिवल हे नागालँडचा आहे. तर हा फेस्टिवल आसाम राज्यासह अमेरिका, जर्मनी, कोलंबिया या वर्षीच्या जर बघितलं तर यामध्ये सहभागी देश झालेले आहेत. या वर्षीच्या फेस्टिवलमध्ये सहभागी देश होणारे अमेरिका, जर्मनी, कोलंबिया आणि एक राज्य म्हणजेच आसाम. तर ही 24वी आवृत्ती आहे हॉर्नबिल फेस्टिवलची, एवढं लक्षात ठेवा. जे की नागालँड राज्यामध्ये 1 ते 10 डिसेंबर दरम्यान साजरा केला जातो. हा एक प्रकारचा वार्षिक उत्सव आहे.
आता गजराज सुरक्षा तंत्रज्ञान, आता हे गजराज सुरक्षा जर बघितलं तर हे नावावरून तुम्हाला कळते. आता रेल्वे रुळावर जे काही हत्तीचे अपघात होतात त्यासाठी गजराज सुरक्षा एक अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तत्वावर आधारित एक प्रकारचं काय नेटवर्क वापरलेलं आहे, जेणेकरून रुळावरून क्रॉस करताना हत्तीचे जे काही अपघात व्हायला नको. हे एक सिम्पली लक्षात ठेवा, गजराज सुरक्षा यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला आहे. पहिला लिक्विड डीएपी प्रकल्प, आता पहिला लिक्विड डीएपी प्रकल्प जर बघितलं तर गांधीनगरमधील जे गुजरातमधील कलोल गांधीनगर येथे गुजरातमधील कलोल गांधीनगर येथे लिक्विड डीएपी चा जगातील पहिला प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तर यामध्ये जर बघितलं लिक्विडच्या स्वरूपात जे काही लिक्विड डीएपी प्रकल्प गुजरातमधील कलोल गांधीनगर येथे लक्षात ठेवा सुरू केलेला आहे. तर हा एक प्रकारचा 2021 मध्ये पहिल्यांदा नॅनो रिव्हरला मंजुरी दिली होती. कसारगोड ठरला पहिला जिल्हा. केरळमधील कसारगोड हा जिल्हा अधिकृतपणे स्वतःचे झाड, फूल, पक्षी प्रजाती घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा ठरला. बघा कसारगोड कुठला आहे, केरळमध्ये. यांनी काय केलेलं आहे, या कसारगोडने जिल्हा वृक्ष म्हणून काजीराम आणि जिल्हा पक्षी म्हणून जर बघितलं तो व्हाईट बेलेट सी हॉक, त्यामध्ये त्याला बहिरी ससाना म्हटलं जाते. आणि जिल्हा प्रजाती म्हणून जायंट सॉफ्ट शेल कासव म्हणजे स्थानिक नाव भीमानामा, आणि जिल्हा फुल म्हणून पेरिया पोलाथली ह्याची निवड केलेली आहे. तर पहिला तुम्हाला सिम्पली विचारू शकते, केरळमधील पहिला जे की स्वतःचे झाड, फूल त्यासोबत पक्षी आणि प्रजाती घोषित करणारा जिल्हा कोणता, तर केरळमधील कासारगोड जिल्हा. पुढे बघा, आता जे काही गंगेतील डॉल्फिन आहे, हे डॉल्फिन आपला राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. तर या राष्ट्रीय जलचर प्राण्याला उत्तर प्रदेश सरकारने काय केलं, जे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय म्हणजेच राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केले आहे. लक्षात असू द्या, डॉल्फिन म्हणजेच हा एक प्रकारचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे, पण आता उत्तर प्रदेश सरकारने राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केलं. तर डॉल्फिनला नुकतेच कोणत्या राज्याने राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केले, सिम्पली विचारू शकते तुम्हाला, तर उत्तर प्रदेश असू दे माहीत. तर बघा, आता समोर इथे म्हटलेलं आहे जे की ओझोनला 2.6 कोटी चौरस किलोमीटरचे छिद्र पडलेले आहे. हे सिम्पली लक्षात ठेवा. तर पहिलं जर बघितलं तर आपण 1985 मध्ये सर्वप्रथम या छिद्राचा शोध लावला अंटार्क्टिक खंडावर. तर त्यानंतर जर बघितलं तर दुसरं छिद्र जर बघितलं तर दुसरे मोठे छिद्र 2000 मध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिले छिद्र 1985 आणि दुसरे छिद्र 2000 मध्ये जर बघितलं बघायला मिळते ओझोनला छिद्र पडलेले. पुसा 44 वर बंदी. आता पुसा 44 काय, एक प्रकारची एक भाताची जात आहे. तर यामुळे काय होते, जे की पंजाबमध्ये यावर बॅन करण्यात आलेले आहे, कारण की जी की भाताची हे जात आहे पुसा 44, यामुळे जास्तीत जास्त भुसा जास्तीत जास्त बाहेर पडतो आणि ते भुसा जाळण्यामध्ये प्रदूषणाची काय एक प्रकारची हानी होते आणि भूजल पाण्याची जी काही घसरण पण जास्तीत जास्त पातळीवर गेलेली आहे. म्हणून पुसा 44 वर बंदी घातलेली आहे पंजाब सरकारने. पुसा 44 हे भाताची एक प्रकारची जात आहे. तुम्हाला विचारू शकते खालीलपैकी पुसा 44 कशाची जात आहे, गहू, तांदूळ, हरभरा त्यासोबत असं पद्धतीने तुम्हाला विचारू शकते. तरी भाताची एक प्रकारची जात आहे. आता ड्रॅगन फ्लायची जी काही नवीन प्रजाती शोधलेली आहे, तर ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती कुठे शोधलेली आहे, तर केरळमधील वायनाड प्रदेशामध्ये शोधलेली आहे. लक्षात असू द्या. ओके. आता जम्पिंग स्पायडर जर बघितलं, जम्पिंग स्पायडर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये जे काय वन्यजीव संशोधकांनी जम्पिंग स्पायडर एका नव्या प्रजातीचा शोध लावलेला आहे. तर या कोळ्याच्या प्रजातीला स्पारमबांबस सिंधुदुर्ग असे नाव दिलेले आहे. जम्पिंग स्पायडर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये. आता बघा, इथे सिक्कीममध्ये ढगफुटी झालेली आहे. म्हणजे मग हे यावरून प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारू शकतो. सिक्कीममध्ये ढगफुटी जर बघितलं तर या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला भीषण पूर आला. तर तुम्हाला यामधून प्रश्न काय विचारणार, जर बघितलं तर लोणाक लेक जर बघितलं तर या जलाशय फुटल्यामुळे तिस्ता नदीला मोठा महापूर आला. तर तुम्हाला विचारू शकते सिम्पली की नुकताच लोणाक लेक फुटल्यामुळे तिस्ता नदीला मोठा महापूर आला, तर हे लोणाक लेक कोणत्या राज्यामध्ये आहे, तर सिक्कीम राज्यामध्ये आहे. सिम्पली लक्षात ठेवा लोणाक लेक. आता जर बघितलं आपण RRR केंद्र, आता काय शहरी भागातील कचरा उत्पादन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने RRR केंद्र सुरू केलेले आहे. तर या RRRचा लॉंग फॉर्म जर बघितला तर रिड्यूस, रिसायकल आणि रियूज हे वन स्टॉप केंद्र आहे. तर कशासाठी तुम्हाला विचारू शकते, जे की प्लास्टिक आहे, जुने कपडे आहे, शूज आहे, पुस्तके आहे, यांना जमा करायचं, शहरातील हे कचरा उत्पादन कमी करण्याच्या पद्धतीने केंद्र सरकारने हे वन स्टॉप केंद्र सुरू केलेले आहे. तर RRR म्हणजेच काय, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज करणे.
तर या अंतर्गत जर बघितलं तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2.0च्या मेरी लाईफ मेरे स्वच्छ शहर आणि माय लाईफ माय क्लीन सिटी हे एक प्रकारची देशव्यापी मोहीम RRR केंद्र स्थापन करण्यात आले या मोहिमेच्या अंतर्गत. 100% इथेनॉलवर चालणारी कार. आता टोयोटो जे काही मोटार्स कंपनी आहे हे त्या टोयोटो मोटार्स कंपनीने 100% इथेनॉलवर चालणारी कार तयार केलेली आहे. तर त्या इथेनॉलवर चालणारे जे काही कार आहे तिचे जर बघितलं तर फ्लेक्स फ्युएल हे इंजिन आहे. या इंजिनमध्ये इथेनॉल 100% इथेनॉलवर चालणारी कार टोयोटो या कंपनी चालू केली आहे. तर जगातील 100% इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली कार कोणत्या कार कंपनीने सुरू केली आहे तर टोयोटो मोटार्स लक्षात असू द्या. हे महत्वाचे न्यूज. सर्वात जुना वृक्ष. आता चिलीमधील 5000 वर्ष जुनं झाड अधिकृतपणे जगातील सर्वात जुने वृक्ष म्हणून घोषित करण्यात आले. तर त्या वृक्षाचे नाव काय मग पॅटागोनियन सायप्रसचे हे झाड आहे. हे एक प्रकारचं ग्रेट ग्रँडफादर असे त्याचे टोपण नाव आहे. जवळपास या झाडाची उंची 28 मीटर आहे, 4 मीटर व्यास आहे, म्हणजे जवळपास 13 फूट आहे झाड. तर एक प्रकारचं सर्वात जगातील चिलीमधील 5000 वर्ष जुने झाड आहे. याच्या आधी जर बघितलं आपण अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये सापडलेले मेथुसेहाल या 4850 वर्ष जुन्या ग्रेट बेसिन ब्रिस्टल कोन पाईन्स जागा यांनी आता घेतलेली आहे. मग याआधी जर बघितलं तर ग्रेट बेसिन ब्रिस्टल कोन हे एक प्रकारचं 4850 वर्ष जुन्या जे काही झाड होते ते जागा आता चिलीमधील 5000 वर्ष जुने झाड आलेले आहे, पेटागोनिया सायप्रसचे झाड. तर ब्ल्यू पॅन्झी हे राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने किंवा राज्याने घोषित केलेले आहे तर ब्ल्यू पॅन्झी हे जम्मू काश्मीरने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे. लक्षात घ्या जम्मू काश्मीरच्या बाबतीत न्यूज म्हणून महत्वपूर्ण आहे कारण की आपण 370 कलम बद्दल पण चर्चेत होते. गज उत्सव 2023. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात या गज उत्सव 2023चे उद्घाटन केले आहे. हे प्रोजेक्ट काय आहे मग तर प्रोजेक्ट एलिफंटा याला 30 वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणून महत्वपूर्ण आहे आपल्याला आणि या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रोजेक्ट एलिफंटा जर बघितलं तर हे केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. 1992 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सुरू केली होती प्रोजेक्ट एलिफंटा. या प्रोजेक्ट एलिफंटला 30 वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणून गज उत्सव महत्वपूर्ण आहे. गज उत्सव हे आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात उद्घाटन करण्यात आलेले आहे. या सर्व न्यूज आपल्याला खूप IMP असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि तुम्ही क्विकली रिवाइज करू शकाल. त्यासाठी मी प्रकारचे कात्रण तुमच्यासमोर ठेवलेले आहे. तर अहमदाबाद ETS लागू करणारे दुसरे शहर. अहमदाबाद हे धूलिकण प्रदूषणासाठी उत्सर्जन व्यापार योजना म्हणजेच ETS म्हणजे इमिशन ट्रेडिंग स्कीम लागू करणारे देशातील दुसरे आहे. तर पहिले कोणते आहे मग ETS लागू करणारे तर पहिले शहर जर बघितलं सुरत हे पहिले शहर आहे. तर दुसरे आता ETS लागू करणारे दुसरे शहर जर म्हटलं तर अहमदाबाद आहे. तर हे काय आहे प्रकारचं ETS तर हे धूलिकण प्रदूषणाचे उत्सर्जन व्यापार योजना आहे म्हणजेच ETS इमिशन ट्रेडिंग स्कीम आहे. तर ETS लागू करणारे पहिले शहर जर म्हणलं सुरत आणि दुसरे शहर जर म्हणलं तर आता अहमदाबाद झाले आहे. तर पर्यावरणाच्या अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आपण बघितलेल्या आहे. अशाच पद्धतीने आपण आर्थिक आणि राजकीय घडामोडीवर महत्त्वपूर्ण टॉपिकवर अशाच पद्धतीने तुमच्यासमोर मी कात्रण घेऊन येणार आहे. ते तुम्हाला रिवाइज करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करता मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला. तुमच्यापर्यंत हे मी IMP टॉपिक घेऊन येण्याचा प्रयत्न करते वेळातील वेळ काढून कारण की ऑफलाईन क्लासला पण मला जावं लागते. ऑफलाईन क्लास घेऊन यावं लागते त्यासाठी काही टॉपिक कव्हर करून तुमच्यासमोर मांडावं लागतं. तर यासाठी थोडंसं काही तुमची सपोर्टची आवश्यकता आहे. थँक्स.